नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजच्या सनई चौघडेच्या एपिसोडमध्ये जयने शरूला दिलेला हा इमोशनल सपोर्ट खरंच मनाला लागणारा होता। पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र लक्षात येते, ही फक्त फ्रेंडशिप आहे की जयच्या मनात शरूसाठी मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त भावना निर्माण व्हायला सुरुवात झाली आहेत। आजच्या एपिसोडमध्ये याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासारखे अनेक मोमेंट्स पाहायला मिळालेत। तर नेमकं काय झालं आता बघूयात। शरूला मुद्दाम तेजस्विनी मॅमने मिसेस चौधरी यांच्या घरी घेऊन जाते आणि तिथून चुकून शरूकडनं अल्पनाच्या साडीवर कॉफी सांडते। या छोट्याशा चुकीवरनं अल्पना शरूचा इतका अपमान करते, त्यात तेजस्विनीही शरूला नको नको ते बोलते। या सगळ्यांमुळे शरू खूपच दुखावते, पण घरी न जाता ती थेट ऑफिसमध्ये येते आणि आपलं काम पूर्ण करायला बसते। तेवढ्यात जय आपल्या केबिनमधून बाहेर येतो। समोर शरूला काम करताना पाहून तो अक्षरशः शॉक होतो। तो तिला विचारतो, तू इथे काय करतेस? पण शरू त्याला काहीच सांगत नाही। ती फक्त एवढंच म्हणते, काम तर वेळेवर करायलाच पाहिजेत ना, तुम्ही माझे बॉस आहात हे मी विसरून जाते, पण आता मला माझी लायकी कळली आहे। प्रेक्षकांनो, शरू असं का बोलते हे जयला काहीच समजत नाही। तो तिला पुन्हा पुन्हा विचारतो, काय झालंय? पण शरू काहीच सांगत नाही। शेवटी जयलाही राहवत नाही। तो चक्क खुर्ची घेऊन शरूच्या जवळ बसतो आणि म्हणतो, काय झाले ते सांगत नाहीस ना, तोपर्यंत मी इथून जाणारच नाही। आपण पुन्हा इथे लॉक झालं तरी चालेल। जयचा हा हट्ट पाहून शेवटी शरू त्याला सगळं सांगते। ती सांगते की मिसेस चौधरी आणि तेजस्वी मॅम सोबत झालेली मीटिंग, तिथे मिसेस चौधरींना केलेला अपमान आणि लायकीत राहा हे ऐकावं लागलं। त्याचबरोबर पायातली चप्पल डोक्यावर ठेवू नये असंही बोलल्यात। शरू जयला सगळं सांगते। हे सगळं ऐकून जयलाही खूप वाईट वाटतं आणि तो शरूला समजावताना अगदी स्पष्टपणे सांगतो, मुळात तू तिची एम्प्लॉईज नाही आहे, तू साक्षी ऑर्गॅनिकमध्ये काम करते आणि इथल्या माणसाला बोलण्याचा हक्क तिलाच काय, कोणालाही नाही आहे। जय पुढे म्हणतो, अशी ओव्हर स्मार्ट माणसं तुला कॉर्पोरेटमध्ये सगळीकडे भेटतील, पण स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही। आणि मग जय जे बोलतो ते ऐकून शरू लगेच त्याच्याकडे पाहते। जय म्हणतो, माझ्या फ्रेंड्सपैकी कोणालाही स्वतःला कमी लेखलेलं मला आवडत नाही। हे ऐकता शरूची नजर जयकडे जातं, कारण तिने पहिल्यांदा इतक्या मनापासून आपली फ्रेंड म्हणून स्वीकारल्याचं जाणवतं। आणि त्यात आणखीन एक गोष्ट समोर येते, जयने शरूची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली असते। म्हणजे एका बाजूला शरूला तिची लायकी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला जय तिला तिची खरी किंमत समजावून सांगतोय। आणि म्हणूनच आजचा हा जय शरूचा मोमेंट खूप खास वाटतो, कारण जय फक्त तिचं दुःख ऐकून थांबत नाही, तर तिचा आत्मविश्वास परत आणण्याचा प्रयत्न देखील करतो। आता खरंच प्रश्न पडतोय, जयने शरूला फ्रेंड्स म्हणून स्वीकारले की त्याच्या मनात तिच्यासाठी फ्रेंडशिपपेक्षाही काहीतरी वेगळं तयार होतंय?